स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आमचा भाऊ येतो पुढं अपघात जो झाला तर काय तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी का बाबा आमच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, कंची गाडी असू द्या, पण 2 लाखाची एक असू 2 असू, त्याला उडवलंय. त्याचं आम्हाला पोलिसांनी तपास करून ते आम्हाला त्याची माहिती मिळालीच पाहिजे. माझ्या भावाचं नाव गीताराम आबाजी पोकरकर आणि मी 84% अपंग आहे त्याचा भाऊ. तर माझं एकच म्हणणे आहे का मला न्याय मिळाला पाहिजे. तो भावाच्या मागे मीच एकटा राहिलोय आणि भावाचा पोर आहे ओंकार शिवाजी पोकरकर. आता अपघात आम्हाला काही माहिती नाही, पण हे पोलिसांनी सगळे कॅमेरे चेक करून हे आम्हाला झाले पाहिजे. अपघात स्टँड आहे ना पोलीस स्टेशनच्या समोरच, ट्रॅफिक पोलीस स्टेशन यांना उजड एवढा अंधार नाही. ते सगळे लाइटिंग बिटिंग आहे. घरून काय सांगितलं नव्हतं, फक्त माझ्या मुली संगती बोलले का मी चाललो बाहेर. आज 3-4 दिवस झाले ते घरीच असतात. आता डोक्याला का कवटीच गेली आहे का माझं हे चालले. आता ऍक्सिडेंट झालाय. मग आता कोणी उडवले का काय झाले याचा मला शोध लागलाच पाहिजे ना. घातपात झालाय का कोणी एखाद्या मित्रांनी त्याला उडवला असता गाडी खाली, तर आम्हाला काय माहिती. हे राहणार पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. त्यांचा 2 नंबरचा भाऊ बोलतो गजानन आबाजी पोकरकर. हे अपंग व्यक्ती आहे. फक्त आमचे म्हणणे आहे का तिथं सिटी कॅमेरा आहे. आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये ते पोलिसांनी चेक करून कोण गाडीवाला काय ते आम्हाला केलं तर ठीक, नाही तर डेड बॉडी इथून हलवली जाणार नाही. ही माझी विनंती आहे. मग इथे झाल्याशिवाय कृषीच झाल्याशिवाय मी काय हलवून देणार नाही. आम्हाला तो कोण उडून गेलाय काय उडून गेलाय त्याला शोध लागलाच पाहिजे. आता आम्ही आज डेड बॉडी न्यायची माहित केलं तेव्हा आम्हाला पोलीस म्हणणार काय ते जमणार नाही. आम्हाला पहिली काय कारवाई झाली पाहिजे.